भाई बहनों, आज की रोटी के हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांचे मधुर नावाचे सप्रेम नमस्कार. आज की दिन 4 ऑक्टोबर 2024 शुक्रवार. पोटिफरची आज्ञात पत्नी. आता मिदानी लोकांना त्याला मिस्रमध्ये फारोचे अधिकारी आणि रक्षकांचे कप्तान पोटिफर याला विकले होते. उत्पत्ती 36 अध्याय 46 वचन. पोटिफरची पत्नी त्या स्त्रियांपैकी एक होती ज्यांचे नाव परमेश्वराचे पवित्र शास्त्रात घेतले नाही. पोटिफर या नावाचे अर्थ जो सूर्याचे आहे. इजिप्शियन लोक सूर्याला देव मानत, परंतु मोसेच्या द्वारे आणलेल्या प्लागमुळे 3 दिवस सूर्य उगवला नाही आणि सर्व इजिप्त देशात गडद अंधार पसरला. निर्गम 10 अध्याय 22 वचन. पोटिफर आणि त्याची पत्नीच्या योसेफ बद्दलचा दृष्टिकोन पूर्णपणे भिन्न होता. पोटिफरने पाहिले की प्रभू त्यांच्याबरोबर आहे आणि त्याने जे काही केले ते परमेश्वराने त्यांची हातात केले. तेव्हा योसेफला त्यांची कृपा झाली आणि त्याने त्यांची सेवा केली. मग त्याने त्याला त्यांची घराची पर्यवेक्षक बनवले आणि त्यांच्याकडे जे काही आहे ते त्याने त्यांच्या अधिकाराखाली ठेवले. उत्पत्ती 39 अध्याय 1 ते 4 वचन. पण पोटिफरच्या बायकोने योसेफकडे तळमळले. योसेफ तिला म्हणाला, मग मी हे मोठे दुष्कृत्य कसे करू शकतो आणि देवाविरुद्ध पाप कसे करू शकतो. उत्पत्ती 39 अध्याय 9 वचन. तिने त्याला आपल्यासोबत जाप्याला बोलवले आणि त्याचे कपड्याने त्याला पकडले, पण त्याने आपले वस्त्र तिच्या हातात सोडले आणि पळून गेला आणि बाहेर पळून गेला. आजही आपण हजारो लोक शोधू शकतो जे पोटिफरची पत्नीसारखे आहेत. त्यांचे मन या युगाची देवाने आंधळे केले आहे. दुसरी कोरिंथियर अध्याय 4 वचन 4. खाणे पिणे, आनंदी असणे आणि ऐहिक सुखांचे उपयोग घेणे हे त्यांचे तत्त्वज्ञान आहे. चोरचे पाणी गोड असले असे ते म्हणतात. जगातील प्रत्येक गोष्टीचा उपभोग घेण्याची तत्त्व ते कट्ट धरून आहेत. त्यांना देवाची पर्वा नसते. तसेच त्याने त्यांचे येऊ घातलेल्या न्यायाबद्दल जाणून त्यांचे नाही. त्यांची वाट पाहत असलेल्या नरक आणि शाश्वत अग्नीचा ते कधीही विचार करत नाहीत. पोटिफरच्या पत्नीचे काळजीपूर्वक निरीक्षण करा. तिच्या पतीप्रती निष्ठा नसणे, समाजाला लागलेला कलंक, तिच्या मुलांसाठी आदर्श नसणे आणि अस्वच्छ विचारांनी तिला अशा नीच अवस्थेत आणले. ती एका विषारी सापासारखी होती जी योसेफला डाग लावू शकते. धर्म, मनुष्य आणि त्यांचे भविष्य उद्ध्वस्त करू शकते. म्हणून प्रभूने पवित्र शास्त्रात पोटिफरची पत्नीच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. देवाचे मुलांनो, तुमची अंतःकरणे पवित्रता, धार्मिकता, अभिषेक आणि देवाचे वचनाने भरा पवित्र शास्त्र म्हणते. म्हणून अधार्मिक हे लोक न्यायाचे वेळी उभे राहणार नाहीत आणि नीतिमानाची मंडळीत पापकी उभे राहणार नाहीत, कारण परमेश्वराला नीतिमानाची मार्ग माहीत आहे, परंतु अधर्मीचा मार्ग नष्ट होईल. स्तोत्र 1 अध्याय 5 आणि 6 वचन. पुढील चिंतनासाठी श्लोक. तुमची शरीरे ख्रिस्ताचे अवयव आहेत हे तुम्हाला माहीत नाही का? मग मी ख्रिस्ताचे अवयव घेऊन
त्याने वेश्येचे सदस्य बनवू का? नक्कीच नाही. पहिले कोरिंथियर 6 अध्याय 15 वचन. दिवसासाठी बायबल वचन सकाळी येसाया 20 अध्याय 21 अध्याय 22 अध्याय. संध्याकाळी एफेसी 6 अध्याय. धन्यवाद.